हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. चला तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. स्पेशल म्हणण्यापेक्षा आज आम्हाला बाहेर कुठेतरी जायचं आहे आणि अशा हॉटेलमध्ये जायचं आहे जिथे मला खूप दिवसापासून जायचं होतं. कुठे जायचं ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे, दिसणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. आज मी मसाले भात बनवला आहे, जो की मला, प्रीतमला आणि अवयोला तिघांनाही खूप आवडला आहे. आजकाल योगा करते आहे मॉर्निंगला आणि आज काहीतरी मी 7ची बॅच जॉईन केलेली आणि 7 ते 8 मी योगा केला. त्यानंतर थोड्या वेळ ना माझे पाय खूप दुखत होते. तर मी अशीच म्हटलं थोडं लोळते, पण मला झोप लागत होती. प्रीतम बोलला की नाही, योगा केल्यावर झोपायचं नसते किंवा एक्सरसाइज केल्यावरही झोपायचं नसते. त्याने मला उठवलं. मी उठली, मग मी पटापट स्वयंपाक केला. स्वयंपाक म्हणजे मी आज फक्त मसाले भात बनवला होता, कारण मला काहीच करायची इच्छा होत नव्हती. ते पाय माझे दुखत आहेत. म्हणजे आता मला 4 दिवस झाले, 4 दिवसात आज माझं सर्वात जास्त दुखत आहे पाय. आणि अव्यू पण म्हणजे उठला होता सकाळी, तर त्याची थोडी चिडचिड होत होती अव्यूची, माहिती नाही का. मग सकाळी पाऊस पण खूप येत होता, वेदर पण असं खूप दमट नाही, सॉरी, असं कसं तरी वाटत होतं. म्हणजे आता कसं ना, सतत पाऊस असलं की थोडी चिडचिड होते आपली, तशाच काइंड ऑफ काहीतरी होत होतं. आणि मग मी मसाले भात बनवला. मी तुम्हाला मसाले भात दाखवते. तो मी थोडंच खाल्ला आणि त्यानंतर ना प्रीतमला बाहेर जायचं होतं. प्रीतमने आज सुट्टी घेतली आहे. त्याला म्हणजे आम्हाला बाहेर जायचं आहे, दुपारीच जायचं होतं, पण ते इव्हिनिंगवर शिफ्ट झालं आहे. सो तो आता गाडी वॉश करायला गेला आहे. आणि म्हणजे त्याने थोडंसं रागवलं अव्यूला आणि मला, म्हणजे मला रागवलं की अव्यू झोपला पाहिजे, आम्ही असंच करतो. आणि मला अशी झोप लागली, असं म्हणजे मला काही हुशच नाही असं वाटत होतं, किती झोपली आहे मी. आत्ता रिसेंटली मम्मीचा फोन आला. मम्मी बोलली असं काहीतरी तिचा एडिटिंगचा इश्यू झाला आहे. म्हटलं ठीक आहे, थोड्या वेळाने बघू. आणि मम्मी उठली, वॉशरूम जाऊन आली, आता जेवण करते. इतकी झोप आली होती, म्हणजे माझे डोळे बघू शकता तुम्ही. आणि काल ना फेस योगा पण होता त्यांचा. वेनसडे, थर्सडे, फ्रायडे 3 दिवस फेस योगा असतो. आणि बाकी मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, फ्रायडेपर्यंत योगा, सॅटर्डे झुम्मा असतो आणि संडे डाएट आणि बाकी गोष्टी जे क्वेरीज असतात ते सॉल्व्ह करतात. क्लास खूप इफेक्टिव्ह वाटतो आहे. म्हणजे एवढी चांगली झोप मला आली. आपण मला नाही आली पाहिजे झोप, त्या झोपेमुळे माझे कामं राहत आहे. पण ठीक आहे, आज सगळं आवरलं होतं, पूजा वगैरे सगळं झालं होतं, म्हणून म्हटलं ठीक आहे झोपू, कारण खूपच जास्ती छान झोप लागत आहे. आणि सेकंड थिंग, माझा फेस ग्लो करतो आहे. म्हणजे काल मी एकच दिवस फक्त फेस योगा केला, पण तो ग्लो करते. आणि ती जी फेस योगा त्यांनी सांगितलं ना, खूप अमेझिंग होतं ते. इतकं छान वाटत होतं, म्हणजे इंटरनल सॅटिस्फॅक्शन होतं आणि खूप सुंदर वाटत होतं. सो असं काहीसं आहे. चला मी तुम्हाला ना मसाले भात दाखवते मी कसं बनवलं. आता ना छान मस्त असं ऊन आलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि सकाळी खूप असं पावसाचं वेदर टाईप वाटतं. पाऊस ना थोडंसं चिडचिड होते आपल्याला, पण आता खरंच खूप बरं वाटतंय मला. सो बघा, मी गाजर, आलू, सोयाबीन, टमाटर, कांदा सगळं घालून बनवलं होतं. फ्लॉवर होता माझ्याकडे, फ्लॉवर. आणि ना यावेळेस मी कुकरच्या शिट्ट्याने होऊ दिल्या, मी असंच त्याला शिजवलं. त्यामुळे मला असा भात खूप आवडतो. मला शिट्टीवाला भात नाही आवडत, मला असंच शिजवलेला आवडतो. आणि हा अप्रतिम झाला आहे. प्रीतम पण मला बोलला असा बनवायचा, छान झाला आहे म्हणून. मी असं आधी बनवायची, मग याला वेळ जातो थोडं. सो असं आहे. माझ्याकडे काम करणाऱ्या मावशी येतात ना, त्यांनी मला आज थोडेसे राशनचे तांदूळ आणून दिले, कारण माझ्याकडले संपले होते. आणि बरेच दिवस झाले मी त्यांना म्हणत होते की मावशी मला 5 किलो आणून द्या, मी पैसे देते, पण त्यांच्याकडे तेवढे मिळत नव्हते. पण त्यांनी मला काहीतरी 1-1.5 किलो असतील हे आणून दिले इडली डोस्यासाठी. तर लवकरच आता मी इडली किंवा डोसा बनवणार आहे. आज प्रीतमला मॉर्निंगला ना ढोकळे खायची इच्छा होत होती. मी बनवत होती, पण तो बोलला नको, आता मी पटकन आणते, कारण माझा योगा क्लास सुरू होता. सो बघा, तो घेऊन आला आणि त्यातनं हे 2 राहिले आहे. कारण हे खरं तर हे अव्यूचे होते, मला ना हिंमत नाही झाली त्याला बाहेरचं काही द्यायची सतत पावसाळ्यामुळे, म्हणून हे 2 राहिले आहेत आता. तर एक मी खाईल आणि एक मग प्रीतमला देईल. इथे मी आता त्याला थोडंसं भात गरम करते आहे, मग त्यानंतर आरामात बसून खाते. हे गरम होईपर्यंत ना, हे थोडे कपडे आहेत माझे, हे मी सगळे घड्या करून ठेवते.
मला लाईफमध्ये काही अचीव हो की नाही हो, पण आजकाल ना मी खूप इंटरनल सॅटिस्फाईड आहे प्रत्येकच गोष्टींसाठी. कारण मला झोपताना प्रत्येक दिवस असं वाटतं की मी काहीतरी प्रोडक्टिव्ह केलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी रोज व्हिडिओ अपलोड करते आहे. दुसऱ्या दिवसाचं शेड्यूल करायचं पूर्णपणे ट्राय करते आहे. कधी झालं कधी नाही झालं तर ते ठीक आहे, पण मी प्रयत्न पूर्ण करते आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मी योगा करते, ज्याच्यातून मला खरंच इंटरनल सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे. आणि ना एंड ऑफ द डे मी सगळं किचन क्लीन करून झोपते, अव्यूला शांतपणे झोपवते, रात्री थोडंसं मी पण प्राणायाम वगैरे करून झोपते. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना प्रोडक्टिव्ह दिवस वाटतो आहे, काहीतरी करते त्याचं सॅटिस्फॅक्शन वाटतं आहे आणि खूप छान वेळ चालला आहे. प्रीतम पण भरपूर मला सपोर्ट करतो कामांमध्ये, बाकी गोष्टींमध्ये, अव्यूला सांभाळण्यामध्ये, त्याला जेवण भरवण्यामध्ये. सो असा काहीसा जो वेळ माझा चालला आहे ना, तर यातनं मला कोणाचंच इंटरफरन्स नको आहे असं वाटते. म्हणजे मला कोणाचे कॉल पण आले आणि खरंच इम्पॉर्टंट असेल तरच मी बोलते, अदरवाईज मी बोलते की मी कामात आहे, मी नंतर बोलते. आणि मला हा जो वेळ आहे हा खूप स्पेशल वाटतो आणि मला खूप छान वाटतं आहे ह्या वेळेमध्ये एन्जॉय करायला. चला तर माझं इथे सगळं छान असे कपडे घडी करून झाले होते. मस्त मसाले भात पण इथे खायला मी बसली होती आणि सोबतच TV सुद्धा बघत होती. 2 मिनिटं पण नाही झाली आणि हा मुसळधार हवा, मुसळधार पाऊस असतो पण हा अति हवा सुरू झाली आहे बघा. सगळी झाडं जोर जोरात हालत आहेत आणि आम्हाला आज बाहेर जायचं. मला नाही वाटत हे होईल शक्य बाहेर जाणं. मला एक दिवस तर नक्कीच घाबरवणार आहे हा व्ह्यू. बघा इथून असं बघतोय मला, एकदम माझं लक्ष गेलं आणि मी घाबरली. चला सुसू करायला केली ऑलरेडी सुसू व्ह्यू. तू चल उठ पटकन, बाथरूम जायचं असते ना बाळसू करायला. व्ह्यू चला उठा, असं का झोपलायस, उठ. व्ह्यू झोप झाली. किती वेळ झोपला. आमच्याकडे ना एक नवीन ट्रिक आली आहे, म्हणजे प्रीतम मला रागवेल तर अव्यू घाबरतो आणि झोपतो, किंवा मी प्रीतमला रागवलं तरी अव्यू घाबरतो आणि झोपतो. अदरवाईज तो झोपतच नाही. त्याला वाटते आता मम्मीला रागवलं, आता मलाही रागवेल, आता मी झोपून जातो चुपचाप. सो मी चालली आता बाहेर, बिकॉज आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्हाला बाहेर जेवायला जायचं आहे. सो जिथे आम्ही चाललो आहे जेवायला तिथे कोणाचा तरी बर्थडे आहे. आता मी तुम्हाला सगळं सांगणार नाही, थोडं सरप्राईज ठेवूया आपण, पुढे तुम्ही बघितलं पाहिजे म्हणून. बरेच लोक त्यांना ओळखतात ऑलरेडी आणि त्यांच्याकडे गुड न्यूज पण आहे, ती पण आज मी तुमच्याशी शेअर करेल जर त्यांना प्रॉब्लेम नसलं तर. आणि त्यांचा बर्थडे पण आहे, तर म्हटलं आता काय आपण घेऊन जाऊ. तर मी त्यांना ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्ही केक आणू नका, मी तुमच्यासाठी केक आणणार आहे. सो मी आता केक घ्यायला चालली आहे. चला तुम्हालाही सोबत घेऊन चलते. आणि बटरस्कॉच केक आपल्याला घ्यायचा आहे. सो आपण तिथे जाऊया. सोबतच मला आणखी 1-2 गोष्टी घ्यायच्या त्यांच्यासाठी, ते पण आपण घेऊया आणि चला निघूया मग. सो मला अव्यूपासनं लपून पटकन पळावं लागतं कारण तो जागला आहे. प्रीतम थोडा मसाले भात खातोय आणि मी पटकन पळून आली. मुलांपासनं लपून काय काय करावं लागतं कारण तो खूप मागे लागतो. त्याला कळायला लागल्या ना, तो खूप मागे लागतो. वेदर थोडा सपोर्टिव्ह तर आहे. थोड्या वेळात ऊन, थोड्या वेळात पाऊस, असं काहीसं चाललंय कंटिन्यू. चलो अभी आपण चलते फटाफट. एकदम पूर्ण प्रॉपर डीप क्लीन करून त्याने गाडी आणली, कारण बरेच दिवस झाले होते आतमधनं ना प्रॉपर असं क्लिनिंग नव्हतं झालं. सो बघा एकदम मस्त चमकत आहे आज आमची गाडी. माझ्या घराजवळ एक केक ग्राउंड म्हणून शॉप आहे केकचं, तिथनंच मी मोस्ट ऑफ टाईम केक घेऊन जाते. पण इथे जो एक दादा आहे ना डावीकडे दिसेल तुम्हाला आता, तो ना थोडंसं बोलण्यात थोडंसं रूड आहे, ते मला अजिबात आवडत नाही. पण कधीतरी ऑप्शन नसलं तर इथेच येऊन घेऊन जावं लागतं. मोस्ट ऑफ टाईम तर आम्ही ऑनलाईनच ऑर्डर करतो, बट ठीक आहे कधीतरी चालतं. मला आणखी पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या पण ते नाही मिळाल्या, फक्त आणि फक्त केक मिळाला. 2-3 दुकानं फिरली पण नव्हतं तिथे. ॲक्च्युली इथल्या साईडला ते इतक्या इझिली मिळतही नाही. बघते जर ब्लिंकिट किंवा झेप्टो करता आलं तर करूया, अदरवाईज नो ऑप्शन. मागे लागेल. जसं की तुम्ही आता ऐकलं अव्यूची एकदम त्याच्या भाषेतली पोयम,
इतकं भारी वाटते ना मला ते ऐकून, म्हणजे इतकं छान वाटते. आणि म्हणूनच मी पण ते म्यूट नाही केलं किंवा तुम्हाला असं बोर होईल तरी म्हटलं थोडंसं ऐकवूया अवयूचं ते तोतडं बोलणं. इतकं स्वीट वाटतं आणि असं वाटतं ना ह्या सगळ्या गोष्टी नेहमी आठवणीत ठेवावं, कुठेतरी स्टोअर करून ठेवावं. तो खूप जंप मारतो आणि त्याला जसं गाणं येतं ना तो तसं बोलतो. आणि एवढंच नाही, तो बरेच पोएम्स बोलतो टी व्हीमधनं बघून बघून. आणि ते सगळं ऐकायला इतकं भारी वाटतं. जेव्हा कधी मी काही काम करत असेल आणि तो एकदम हायपर ॲक्टिव्ह असेल त्यावेळेस तो माझ्या आजूबाजूलाच असतो. म्हणजे जर झोपला असेल तर नाही, पण झोपून उठल्यानंतर ना मुलांची जी कॅपॅसिटी आहे आणि जे त्यांचा मूड फ्रेश होतो त्याच्यानंतर, तर तुम्ही तिथे त्याला थांबवूच शकत नाही. जय हिंद जय हिंद जय हिंद. लागलं ना, बरं झालं. ऐकत नाही तर कसं होईल बाळ. जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हो, भेष का सिपाही हो, बोलो मेरे संग. जय हिंद जय हिंद जय हिंद. अवयू बरोबरच मला पण बऱ्याच अशा जुन्या जुन्या गाणे आहेत जे आठवतात आणि मी पण त्याच्याबरोबर गुणगुणवायला लागून जाते मोस्ट ऑफ टाइम. चला तर असं ह्या सगळ्या गोष्टी तर खूप स्पेशल वाटतात जेव्हा आपलं बाळ थोडंसं ग्रोईंग एजमध्ये येतोय आणि तो आपल्याबरोबर बऱ्याच गोष्टी बोलतोय. आपण डान्स करू, आपण डान्स करू. हे सोना हे सोना सोनू म्हणजे सोनू. आपण 1 2 3 करू. ये. सो मी डिसाईड केलं आहे की मी हा एक वन पीस आहे माझ्याकडे जो मी अवीच्या सेकंड बर्थडेला घेतलेला, तर हा मी वेअर करायचं प्लॅन करते आहे. बघूया घालून म्हणजे व्यवस्थित होतो का. आणि प्रीतमलाही विचारते, जर तो ओके बोलला तर आपण हाच ड्रेस वेअर करू. अवयू इज रेडी हिअर, लेट्स गो. काय करतोस काय? चल बाबाला दाखव. अरे बापले, इतका पलापली. व्यवस्थित बस प्रीतम. मी इथे रेडी झाली आहे. सिम्पलच केस केले आहेत कारण माझ्या आता ते वरवर केस निघतात ना, ते छान दिसत नाहीत. सो मी पूर्ण रॅप केलं आहे. हा हे नवीन इयरिंग्स मागल्या वेळेस जे मी तुळशी बागेतनं आणले होते ना, ती वेअर केलं आहे बिकॉज याच्या कलरला हे कॉम्प्लिमेंट होत आहे. सिम्पल मंगळसूत्र आणि एकदम सिम्पल अशी तयारी. लिपस्टिक पण नाही लावलं आहे, फक्त लिप ग्लॉस लावला आहे. आणि माझं बाळ बघा, देवाजवळ दिवा लावले आहे, तुळशीजवळ पण अगरबत्ती वगैरे लावली आहे. चला आपण निघूया. ऑलरेडी 7:30 वाजल्या. त्यांनी आम्हाला 7:30चा टाईम दिला होता, पण आपल्याला थोडा वेळ होतोच. सो चला आपण आता सो आम्ही निघालो आहे. आधी आम्ही बाजूला जाणार आहे जिथे आम्ही आधी राहायचो, म्हणजे ज्यांच्यासोबत आम्ही चाललो आहे आज. ती माझी जुन्या काय रे, आम्ही ज्या दुसऱ्या सोसायटीला राहायचो तिथली फ्रेंड आहे. आणि जयेश दादाचा आज वाढदिवस आहे, तिथेच आम्ही चाललो आहे. तर आम्ही बाहेरच जेवायला. केक नाही घेतला, केक नाही घेतला. जा घेऊन ये, घेऊन ये ना प्रीतम प्लीज. आता लिफ्टनी तर जायचं पटकन. का याच्यात आहे? अरे नको नको तुझा प्रीतम, जा ना प्लीज यार. 2 मिनिटांनी काय होते? का नाही जात? मला चालता नाही येणार पटापट. हाथ में लेने बच्चे की नजर कैंडी पे है. हाँ ना. इसे कैंडी चाहिए. नहीं मिलेगी लेकिन अब बहुत हो गया, एक बहुत है. एक ऐसा शोल्डर पे कैमरा लगा लो ना. सोचा था बट पॉसिबल नहीं होता, इसको पकड़ना पड़ता है. नहीं, हर जगह जाने का ऐसे इधर ऊपर रख लो कैमरा. प्रीतम देऊ नको, बस झालं असेल. नको प्रीतम, नको नको प्रीतम यार, तू जेवण करणार नाही. भेटला अजून एक कॅन्डी? अजून एक कॅन्डी भेटला का? तू दुसरी दिली त्यांनी पहिली एवढ्या लवकर खाल्ली. दुसरी ऐसी कॅन्डी कभी नहीं खाई. दीपांशु भी है. बनाती है रात में उठ के. 1 बजे उठ के मोमोज बना रही है और अब तो शेप देने लग गई अच्छी वाली. हाँ क्या? अरे बाप रे, उसको तो बहुत मजा आ रहा है. मजा आ रहा है. किया पूरा. हाँ ऐसे. किधर आए अपन? एम्ब्रोसिया. अभी देखा ना केक, तो हैप्पी बर्थडे टू यू चल रहा था. चलो करो हैप्पी बर्थडे करो अंकल को. हैप्पी बर्थडे. मग केक देते ना. हैप्पी बर्थडे कर मैं तो बघते. केक नाही देणार.
हॅपी बर्थडे. तर आज होता जयेश दादाचा वाढदिवस, तर त्यांनी आम्हाला 2-3 दिवस आधीच इन्व्हाइट केलेलं की आपण जाऊया म्हणून बाहेर कुठेतरी जेवायला. आणि हा प्लॅन आमचा दुपारचा होता, आम्ही दुपारी जाणार होतो म्हणजे लंचसाठी जाणार होतो. पण दुसरा जो फ्रेंड आहे म्हणजे तिचा भाऊ आहे वर्षाचा दीपांशू, त्याचं पॉसिबल नव्हतं येणं बिकॉज तो ऑफिसला गेलेला, तर त्याचं इव्हिनिंगचंच पॉसिबल होत होतं. म्हणून मग आम्ही इव्हिनिंगचा प्लॅन केला. आणि प्रीतमने आज सुट्टी घेतली होती, त्याचे 2-3 वेगळे रिझन्स पण होते आणि हा पण एक रिझन होता की ठीक आहे आपण दुपारी जाऊया म्हणून. पण तसं काही शक्य झालं नाही. पण ठीक आहे, जे झालं ते खूप छान झालं. आणि ते अंकल आहेत ना, ते वर्षा दीदीसाठी काही दिवसांसाठी आले आहे. आज आम्ही इथे सूप मागवलं आणि या हॉटेलमध्ये आम्ही फर्स्ट टाईम आलेलो. मोस्ट ऑफ टाईम आम्ही गिरिजामध्ये जातो, हे पण तिथल्याच साईडला आहे, पण आम्ही कधी इथे आलो नव्हतो. पण आज फर्स्ट टाईम आलो आणि इथलं जेवण खरंच खूप छान होतं. टेस्ट वाईज छान होतं, पण क्वांटिटी वाईज ते फारच कमी होतं. म्हणजे प्राईस पण ओके होती, पण असं एक्सपेक्टेड होतं की ॲटलिस्ट एक स्टार्टर कोणी एक खाल्लं तरी फेअर इनफ होईल. पण जे स्टार्टर येत होतं ते 2-3 संपत होतं. सो मला असं फक्त क्वांटिटीमधला थोडा डिफरन्स वाटला. बाकी टेस्ट वाईज गुड होतं, क्वालिटी पण छान होती, बाकी गोष्टी एकदम मस्त होतं. आणि ज्यांचा वाढदिवस होता म्हणजे दादांचा, ते प्युअरली असं डाएट्स कॉन्शियस व्यक्ती आहे. म्हणजे त्यांचं असं मत आहे नेहमीपासून की जर आपण कुठे पैसा स्पेंड करतोय तर आपल्या हेल्थसाठी ते चांगल्या गोष्टी राहायला पाहिजे. म्हणून ते टोमॅटो, कांदा, काकडी ह्या गोष्टींवर जास्ती भर देतात आणि त्यांच्याकडनं खरं तर ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारखं पण आहे माझ्यासाठी. पण ठीक आहे, असं सगळ्यांची आपली चॉईस असतात. आता काही लोकांना डाएट फूड आवडतं, काही लोकांना जंक फूड आवडतं आणि काही जे माझ्यासारखं असतात त्यांना जेवण घरचं सुद्धा आवडतं. म्हणजे मला पर्सनली घरच्याच गोष्टी आजकाल जास्ती आवडतात. मला असं बाहेर पण गेलं ना तरी असं वाटतं की एखादी वीटची चपाती आणि छान असं पनीरची छान भाजी द्या, त्याच्या व्यतिरिक्त मला असं एवढं काही खास आवडत नाही. कधीतरी कोणत्या गोष्टीची एखादी गोष्ट मला आवडतं, जसं आजचं मला स्टार्टर खूप आवडलं, सूप पण ओके होतं. पण सूपमध्ये जे क्यूब्स होते ना, दॅट इज नॉट ॲट ऑल चांगली. ते खूप स्टोर्डवाले होते आणि बरोबर पण नव्हते. आणि आज पण अव्यूला मी मोस्ट ऑफ ट्राय केलं की त्याला भाजी पोळीच देऊ आणि भात आणि वरणच देऊ, अदर दॅन दॅट मी त्याला काहीच दिलं नाही. आणि आमच्या इथे भरपूर गप्पा रंगल्या होत्या. बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलो होतो. म्हणजे मला असं आठवते की मागल्या वर्षानंतर आम्ही या वर्षी त्यांना 1.25 वर्षानंतर भेटलो होतो आणि एकदम चांगल्या मोडवर भेटलो होतो. खूप मस्त गोष्टी झाल्या, गप्पा झाल्या, आमच्या फ्लॅट रिलेटेड गोष्टी झाल्या. वर्षाने पण तिची भरपूर साऱ्या गोष्टी मला सांगितल्या. मी तुम्हाला जी गुड न्यूज देणार होती ती मी तुम्हाला स्वतःहून सांगणार नाही, कारण ते लोक कम्फर्टेबल नव्हते ह्या गोष्टींसाठी. सो मी म्हटलं ठीक आहे, आपण कोणाची प्रायव्हसी पण अशी एक्सपोज नको करायला. सो म्हणून म्हटलं त्यांना मी विचारूनच त्यांचा व्हिडिओ घेतला. दे सेड येस आप बिल्कुल व्हिडिओ लो, बट कुछ चीज़ है जो हाईड करो. सो आय सेड ओके, नो प्रॉब्लेम. आणि मग इथे येऊन आम्ही त्यांचा छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला. जयेश दादांना खूप जास्ती शाय आहे, त्यांना केक कट करायला पण थोडं ऑकवर्ड होत होतं तिथे. पण इथे ना ऑलरेडी एक छोटासा सेटअप त्यांनी करून ठेवला आहे, कारण मोस्ट ऑफ लोक जे येतात इथे ते बर्थडे सेलिब्रेशन्सच्या डिनरसाठी वगैरेच येतात. हे आपल्यालाही माहिती आहे की आजकाल आपण बर्थडेचा केक जो आहे तो घरी कट करतो आणि जेवायला बाहेर जातो, किंवा कोणी बाहेरही कट करतात वगैरे. सो त्यांनी एकदम छोटासा छान असा सेटअप करून ठेवला तिथे, जे ॲम्ब्रोसिया डायनिंगवाल्यांनी आहे. आणि मस्त होतं, छान एक्सपिरियन्स होता सगळ्यांबरोबरच. चला तर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा. आपण भेटूया लवकरच, तेव्हापर्यंत बाय.